आपली राज्यघटना आपण जी आज पाहतोय ती सुरुवातीला अशी नव्हती। काळाच्या ओघामध्ये अनेक घटना दुरुस्त्या झाल्या आणि ज्याने आपलं कॉन्स्टिट्यूशन बदललं, म्हणजेच आपल्या कॉन्स्टिट्यूशनला एक नवीन आकार दिला। त्याच्यामधली सर्वात मोठी आणि महत्त्वाची घटनादुरुस्ती म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये झालेली 1976 ची 42वी घटनादुरुस्ती। या घटनादुरुस्तीने घटनेमध्ये जवळजवळ 56 ठिकाणी बदल केला। त्याच्यामुळे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन, लघु राज्यघटना असंही म्हटलं जातं। याच घटनादुरुस्तीने महत्त्वाचे केलेले बदल म्हणजे की घटनेच्या सरनाम्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्षता आणि एकात्मता हे 3 शब्द नव्याने टाकले। त्याचसोबत असे काही घटनेमध्ये बदल केले ज्याच्यामुळे सरकार हे आपल्या लोकशाहीपेक्षा जास्त पॉवरफुल झालं। आपल्या न्याय व्यवस्थेपेक्षा संसद जास्त पॉवरफुल झाली। म्हणजे जसं की न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार संकोचित केला, तसंच राष्ट्रपतींना काही अमर्याद अधिकार दिले आणि याच्यामुळेच ही राज्यघटना आपली आकार बदलत गेली। त्याचसोबत ही घटनादुरुस्ती सुद्धा वादग्रस्त ठरली आणि सरकार पडलं आणि नवीन सरकार आलं जनता पक्षाचं आणि त्यांनी 44वी घटनादुरुस्ती 1978 करून पुन्हा एकदा तरतुदी पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला। मात्र आजही काही बदल तसेच राहिले।